श्री स्वामी समर्थ स्वामी कृपा ज्योतिष मध्ये मी भास्कराचार्य मंजुषा जोशी आपलं हार्दिक स्वागत करते। आज आपण जाणून घेणार आहोत वृश्चिक राशीच्या जातकांना संपूर्ण डिसेंबर हा महिना कसा राहणार आहे। वर्षाचा शेवटचा महिना, इंग्रजी महिन्याप्रमाणे डिसेंबर हा शेवटचा महिना येतो आणि या महिन्यामध्ये तुम्हाला कोणती महत्त्वपूर्ण गोष्ट साध्य होणार आहे, कुठल्या गोष्टीमध्ये थोडासा चिडचिड मनस्ताप होणार आहे, या सर्व संदर्भातली माहिती जाणून घेणार आहोत। त्याचबरोबर शिक्षण योग, आरोग्य योग, वैवाहिक सौख्य, वाहन वास्तू योग याबद्दलची सुद्धा माहिती इत्थंभूत शास्त्रोक्त पद्धतीने ज्योतिषशास्त्राच्या आधारावर आपण आता समजून घेत आहोत। चला तर मग माहितीला सुरुवात करूयात। सुरुवातीलाच आपणा सर्वांना विनंतीपूर्वक सांगू इच्छिते की आजचा व्हिडिओ अतिशय खास राहील तुमच्यासाठी। नक्की तुम्ही तो सुरुवातीपासून शेवटपर्यंत श्रवण करा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका। तुमच्या जन्मलग्न कुंडलीप्रमाणे तुमच्या जीवनामध्ये काही अडचणी आहे, समस्या ज्यातून तुम्ही जाताय, मार्गदर्शनाची आवश्यकता वाटतेय, नक्की मला संपर्क करा। माझा संपर्क क्रमांक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तसंच स्क्रीनवर सुद्धा शेअर करत आहे। लग्नस्थानाची स्थिती पाहताना लग्नेश मंगळदेव ज्यांचं गोचर कर्क राशीतनं होत आहे, नीच राशीतनं जेव्हा लग्नेश गोचर करतात त्यावेळेस थोडासा मनस्ताप, चिडचिड निर्माण करून देतात, परंतु ही स्थिती संपूर्ण महिनाभर आहे। यातनं बाहेर पडायचंय तर त्यासाठी विशिष्ट उपाय आपण व्हिडिओच्या शेवटी पाहणार आहोत। त्याचबरोबर षष्ठ स्थानावरनं आपण आरोग्य पाहतो। लग्न स्थानाचे आणि षष्ठ स्थानाचे अधिपती मंगळदेव आहेत, त्यामुळे या महिन्यामध्ये किरकोळ प्रमाणात सर्दी, पडसे, कफ, वातावरण बदलल्यामुळे होणारा ताप, सर्दी या संदर्भातील तक्रारी तुम्हाला या महिन्यात जाणवू शकतात, तर नक्कीच काळजी घ्या तुमच्या आरोग्याची। धनस्थानाची स्थिती पाहताना या महिन्यामध्ये गुंतवणुकीचे योग मध्यम प्रमाणात आहेत। 2 डिसेंबर नंतर शुक्रदेवांचं गोचर हे परिवर्तित होऊन मकरेतनं होणार आहे, त्यामुळं तुम्हाला 2 डिसेंबर नंतर योग येतील। कुठेतरी गुंतवणूक करावी, पॉलिसी करावी किंवा LIC मध्ये इन्व्हेस्टमेंट करावी अशा पद्धतीने योग येतील आणि त्या पद्धतीने तुम्ही गुंतवणुकी नक्कीच करू शकता। राशीपत्रिकेतील तिसऱ्या स्थानाकडे जाऊया। तिसरं स्थान हे तुम्हाला पराक्रमाचं आहे, परिश्रमाचं आहे आणि त्याचबरोबर भावंडांच्या सौख्याचं आहे। तृतीय स्थानाचे अधिपती शनिदेव ज्यांचं गोचर चतुर्थातनं होत आहे, त्यामुळे तुमच्या कुटुंबामध्ये एखादा धार्मिक मांगलिक कार्यक्रम आयोजित होईल किंवा तुम्ही आयोजित कराल आणि त्या माध्यमातून सर्व भावंड एकत्रित येण्याचा योग उत्तम आहे। मातृसौख्य उत्तम मिळेल, आईचं सुख भरभरून तुम्हाला प्राप्त होणार आहे। काही अंशी तुम्हाला तुमच्या आईसोबत व्यक्त होताना मतभिन्नता निर्माण झाली आणि त्या माध्यमातून थोडासा दुरावा आला, तर या प्रसंगातून तुम्ही बाहेर पडू शकाल, उत्तम योग आहे। त्याचबरोबर तुमच्या कामाच्या क्षेत्रामध्ये, कार्यक्षेत्रामध्ये असणारे कलिग्स आहेत त्यांच्यासोबत सुद्धा काही अंशी मतभिन्नता वारंवार होत गेली आणि त्या माध्यमातून तुमच्या दोघांची मनं कलुषित झाली। आता ही परिस्थिती बदलेल आणि तुम्हाला त्यांचं सहकार्य मिळेल आणि तुम्हाला पुन्हा मैत्री प्राप्त झाल्यामुळे तुम्ही आनंदित होणार आहात। राशी पत्रिकेतील तिसऱ्या स्थानावरनं प्रवासाचे योग सुद्धा पाहिले जातात। या महिन्यात थोडेसे प्रवासाचे योग सुद्धा दिसून येत आहेत। नक्कीच पर्यटनातून सुद्धा तुम्ही आनंद प्राप्त करून घेऊ शकाल। चतुर्थ स्थानाकडे जाऊयात। वाहन वास्तूचं सुख भरभरून तुम्हाला मिळणार आहे। या महिन्यामध्ये वास्तूचं आणि वाहनाचं सौख्य उत्तम आहे, त्याचबरोबर मातृसौख्य सुद्धा उत्तमरित्या मिळणार आहे। राशी पत्रिकेतील चतुर्थ स्थानावर आपण ज्यावेळेस वास्तू आणि वाहनाचे योग पाहतो, परंतु ते आपण रोज खरेदी करत नाही, पण ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणी सुद्धा आनंद प्राप्त झाला पाहिजे, शांत वाटलं पाहिजे, प्रसन्न वाटलं पाहिजे। तर त्या दृष्टीने विचार केला तर शनी महाराजांची उपस्थिती केंद्रात आहे आणि आता मार्गी अवस्थेत ते गोचर करण्यास सुरुवात केलेली आहे, तर तुम्हाला नक्कीच ते प्रसन्नता प्राप्त करून देतील। यासाठी थोडीशी उपासनेची जोड सुद्धा तुम्हाला द्यायची आहे। राशी पत्रिकेतील पंचम स्थानाकडे जाऊयात। शिक्षण, संतती आणि प्रेम प्रणय दर्शवणारं 5वं घर। शिक्षणाच्या दृष्टीने विचार केला तर या ठिकाणी आहे मीन रास, गुरुदेवांची रास आहे। गुरुदेवांचं गोचर हे शुक्रदेवांच्या राशीतनं होत आहे, त्यामुळे कला क्षेत्रामधील शिक्षण घेणारा वर्ग किंवा कला क्षेत्रामध्ये शिक्षण देणारा वर्ग म्हणजे शिक्षक वृंद यांच्यासाठी हा संपूर्ण महिना एक नवीन काहीतरी करण्याची जिद्द निर्माण करून देणारा, काहीतरी नवीन संकल्पना निर्माण करून देणारा आणि त्या माध्यमातून आनंद प्राप्त करून देणारा, तुमच्या कामाचा गुणगौरव प्राप्त करून देणारा असा राहणार आहे। त्याचबरोबर ज्यांचं मेडिकल क्षेत्रात शिक्षण आहे किंवा इंजिनिअरिंग क्षेत्रातलं शिक्षण सुरू आहे त्यांच्यासाठी हा महिना संमिश्र आहे। थोडासा तुम्ही अभ्यासाची गती वाढवा, तुम्हाला ताण जाणवू शकतो। पंचम स्थानातनं राहुदेव जेव्हा गोचर करतात त्यावेळेस तुमचं मन संभ्रमित करतात, करू की नको, हा अभ्यास करू की तो करू, असं सुद्धा तुम्हाला काही अंशी होत असेल तर हे सगळं होण्याचं कारण म्हणजेच राहुदेवांची पंचमातली उपस्थिती। नक्कीच थोडासा अभ्यासाकडे लक्ष द्या, तुमच्यासाठी ही सूचना राहील।
राशीपत्रिकेतील पंचम स्थानावर आपण प्रेम प्रणय पाहतो. प्रेम प्रणयाच्या दृष्टीने सुद्धा हा महिना तुमचं म्हणणं हे तुमच्या लव्ह पार्टनरवरती तुम्ही लादताय की काय असं काही अंशी तुम्हाला जाणवू शकतं, किंवा त्यांच्या बाबतीमध्ये तुम्हाला काही अंशी संशयी किंवा संभ्रमित स्वभाव निर्माण करून देण्यासाठी पंचम स्थानातील राहुदेव कार्यरत आहेत. तर ते त्यांचं काम सोप करतील, पण तुम्ही त्यातनं परावृत्त व्हायचं आहे, बाहेर पडायचं आहे. त्याच्यासाठी तुम्ही काय करायचंय, कुठली उपासना करायची आहे, ज्यामुळे तुमचं लव्ह रिलेशन उत्तम राहील, तुम्ही एकमेकांना सांभाळून घ्याल, कम्युनिकेशन तुमचं चांगलं राहील, यासाठी मदत होणार आहे. मग ती उपासना कुठली ते आपण व्हिडिओच्या शेवटी पाहूयात. याचबरोबर संततीचं सौख्य या महिन्यामध्ये संमिश्र मिळेल. काही अंशी संततीबाबत सुद्धा तुम्हाला चिंता काळजी वाटणं किंवा एखादा निर्णय त्यांच्यावर तुम्ही तो लादणं असे काहीसे प्रसंग होऊ शकतात. तुम्ही विशेष लक्ष द्या आणि मगच तो निर्णय त्यांच्यापर्यंत पोहोचवा, म्हणजे वादाचे प्रसंग येणार नाहीत. राशीपत्रिकेतील षष्ठ स्थानाकडे जाऊया. 6व्या घरावरून आपण हितशत्रूंचा त्रास पाहतो. या ठिकाणी मंगळ देवतेची रास आणि मंगळाचं गोचर निश्चित होत आहे. त्यामुळे किरकोळ प्रमाणात तुम्हाला मनस्ताप निर्माण करून देणारी परिस्थिती उद्भवू शकते, किंवा एखाद्या व्यक्तीसोबत विनाकारण वादाचे प्रसंग येणं आणि त्या माध्यमातून तुमचं मन चंचल होणं, अस्थिर होणं, चिडचिड होणं, या काहीशा गोष्टीतनं जावं लागेल. पण हा कालावधी संपूर्ण महिनाभर आहे. त्यामुळे यासाठी गणपती स्तोत्र वाचन किंवा गणपतीची उपासना तुम्ही सातत्य ठेवलं तर नक्कीच हा ताण तुम्हाला जाणवणार नाही, यातनं तुम्ही लवकर बाहेर पडू शकाल. राशीपत्रिकेतील सप्तम स्थान, सप्तम स्थानाचे अधिपती शुक्रदेव आणि ते मकरेतनं गोचर करतायत तृतीय स्थानातनं. त्यामुळे हा संपूर्ण महिना जोडीदाराच्या सौख्याचा आनंद प्राप्त करून देणारा, त्यांच्या समवेत पर्यटनाची संधी निर्माण करून देणारा आणि त्या माध्यमातून दोघांनाही आनंद प्राप्त होणारा असा आहे. सप्तमातनं गुरुदेवांचं गोचर हे विशेष असतं, सगळ्यात महत्वपूर्ण असतं तुम्हाला दोघांना एकत्रित आणण्यासाठी. काही अंशी वाद कलह होते, काही विचारांची देवाणघेवाण करताना दोघांमध्ये एक नाराजीचे स्वर होते, आता ते संपुष्टात येतील. गुरुदेवतेच्या कृपेने तुम्हाला एकमेकांची साथ सोबत लाभेल. एका विचाराने तुम्ही एखादा महत्वपूर्ण डिसिजन घ्याल आणि त्यामध्ये तुम्ही दोघंही सक्षमरित्या तो निर्णय घेतलेला पूर्णत्वाकडे घेऊन जाल. अशा पद्धतीने उत्तम स्थिती आहे. विवाह करायचा आहे, तुमच्यासाठी उत्तम स्थिती आहे. अर्थात विवाह योग पाहताना तुमची जन्मलग्न कुंडली पाहणं तितकंच गरजेचं आहे. त्यामध्ये योग आहेत का, दिशा, अंतर किंवा स्थळ कसं मिळेल, कुठल्या कार्यक्षेत्रामध्ये मुलगा शिक्षण घेणारा किंवा कार्य करणारा मिळेल, या सगळ्या गोष्टी पाहता येतात. पण राशी कुंडलीप्रमाणे तुम्हाला गुरुदेवतेचं बळ आहे का आणि त्या माध्यमातून विवाहाचं कार्य सिद्धीच जाईल का, एवढंच पाहता येतं. तर त्या अनुषंगाने विचार केला तर नक्कीच योग उत्तम आहेत, विवाहाचं कार्य सिद्धीच जाऊ शकतं. राशीपत्रिकेतील सप्तम स्थानावर आपण भागीदारीचे व्यवसाय पाहतो. नक्कीच या महिन्यामध्ये भागीदारीचे व्यवसाय करण्याची संधी निर्माण होईल, व्यवसायामध्ये यश लाभ प्राप्त होईल, उत्तम स्थिती आहे. हे सगळं होण्याचं कारण म्हणजे तुमच्या षष्ठ स्थानातनं हर्षलदेव गोचर करतील आणि 13 डिसेंबर पासून हे हर्षलदेवांचं गोचर जे तुमच्या दशम स्थानाला पंचम दृष्टीने पाहिल आणि सप्तम दृष्टीने तुमच्या व्ययाला पाहिल, त्यामुळे अचानक खर्च उद्भवेल तो व्यवसायासाठी, गुंतवणुकीसाठी, आणि त्या माध्यमातून ती योग्य ठिकाणी गुंतवणूक तुम्ही जर केली तर नक्कीच तुम्ही यशस्वी व्हाल आणि तुम्हाला आनंद प्राप्त होईल. तुम्ही तो केलेला खर्च सकारात्मक झाल्यामुळे तुम्ही समाधानी राहू शकाल. राशीपत्रिकेतील 9व्या स्थानाकडे जाऊयात. 9वं घर हे आध्यात्मिक प्रगतीचं, 9वं घर हे अचानक लाभाचं, भाग्योदयाचं असं म्हटलं जातं. तर 9व्या स्थानामध्ये मंगळदेव आहेत, कर्क राशीमध्ये मंगळदेव आहेत आणि राहुदेवांच्या पंचम दृष्टीने राहुदेव त्या स्थानाला पाहत आहेत. त्यामुळे भाग्योदय घडून येताना अडचणी येतील, संकट येतील, पण तुम्ही त्यावरती मात करू शकाल. कारण तुमच्या स्वभावाप्रमाणे, तुमच्या राशीप्रमाणे तुम्ही कुठलीही गोष्ट करताना ती पूर्णत्वाकडे नेता, अर्धवट सोडत नाही किंवा धडसोड वृत्ती तुमची कमी करण्यासाठी गुरुदेवतेचं बळ तुम्हाला आहे. त्यामुळे नक्कीच तुम्ही ते कार्य सिद्धीस नेऊ शकता. ज्यांना नोकरी करायची आहे, नोकरीची संधी उत्पन्न होणार आहे, पण त्यात अडचणी येऊ शकतात. त्यासाठी विशिष्ट उपासना आपण व्हिडिओच्या शेवटी पाहूयात. 10वं घर हे उद्योग व्यवसायाचं आहे. दशम स्थानाचे अधिपती हे रविदेव आहेत, ज्यांचं गोचर हे वृश्चिकेतनं लग्न स्थानातनं होत आहे आणि 15 डिसेंबर नंतर ते धनस्थानातनं गोचर करतील. त्यामुळे उद्योग व्यवसाय उत्तम चालेल आणि त्या माध्यमातून अर्थार्जन प्राप्त होऊन तुम्ही एखाद्या ठिकाणी गुंतवणूक करू शकाल. अशा पद्धतीने उत्तम स्थिती आहे. ज्यांचा कागदा संदर्भातील व्यवसाय आहे, कापडा संदर्भातील व्यवसाय आहे, गोड पदार्थ आहे, खरेदी विक्री आहे, रिअल इस्टेटमधील तुमची काही गुंतवणुकी आहे, त्यासाठी सुद्धा हा महिना अतिशय उत्तम आहे. वाहतुकी संदर्भातील व्यावसायिक वर्ग सुद्धा सुखावणार आहे. टूर्स अँड ट्रॅव्हल्स संदर्भातील व्यावसायिक वर्ग सुखावणार आहे, आनंदित होणार आहे.
लाभाची स्थिती पाहता लाभेश बुधदेव ज्यांचं गोचर वृश्चिकेतनं रविदेवांच्या युतीत होत आहे, त्यामुळे 15 डिसेंबर पर्यंत लाभ मोठ्या प्रमाणात होतील. बुध आदित्य योग तुम्हाला संतुष्ट करेल, समाधानी करेल आणि तुमच्या लाभाची योग्य मोबदला तुम्हाला प्राप्त झाल्यामुळे, कामाचा योग्य मोबदला प्राप्त झाल्यामुळे लाभाची संधी वारंवार निर्माण करून देईल. राशीपत्रिकेतील दशमस्थान हे तुम्हाला वडिलांचं सौख्याचं पण आहे. या महिन्यात तुम्हाला तुमच्या वडिलांसोबत काही मतभिन्नता होते, चिडचिड होत होती, ती सुद्धा संपुष्टात येईल आणि एकमेकांचं कम्युनिकेशन उत्तम झाल्यामुळे, संभाषण उत्तम झाल्यामुळे तुम्ही समाधानी होणार आहात. राशीपत्रिकेतील 12व्या स्थानाकडे जाऊयात. 12वं स्थान खर्चाचं, 12वं स्थान व्ययाचं. कुठल्याही प्रकारचा अपव्यय होणं म्हणजे 12वं स्थान. या ठिकाणी हर्षल देवांची सप्तम दृष्टी आहे. मेषातनं हर्षल देव 13 डिसेंबर पासून योग गोचर करतील, त्यामुळे हा महिना थोडासा खर्चिक राहू शकतो, पण तो सकारात्मक खर्च मोठ्या स्वरूपात राहील. उपासनेकडे वळूया. सगळ्यात पहिल्यांदा विवाह ज्यांना करायचं त्यांनी गणपती स्तोत्र वाचनात ठेवा. ज्यांना नोकरीची संधी प्राप्त करून घ्यायची त्यांनी गणपती स्तोत्र वाचनात ठेवा. व्यवसाय वाढवायचा आहे तर तुम्ही रामरक्षेचं पठण करा किंवा रिवा रीम राहवे नमः हा जप करा. रीम रवये नमः हा जप करा, म्हणजे तुम्हाला तुमच्या कामातील अडचणी कमी होतील, तुमचं रिलेशन चांगलं होईल, एकमेकांशी संवाद करताना कुठल्याही प्रकारची वाद होणार नाही. तर आज आपण संपूर्ण डिसेंबर हा महिना वृश्चिक राशीच्या जातकांना कसा राहणार याची माहिती घेतली. तर हा महत्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगायचं. त्याचबरोबर आता आपण आपल्या या युट्यूब चॅनलच्या प्रमाणेच नवीन एक चॅनल सुरू करत आहोत, तुमच्या सेवेत घेऊन येत आहोत. त्याचं नाव आहे स्वामी कृपा वास्तू. या वास्तू चॅनलवरती तुम्ही ज्या ठिकाणी राहता, ज्या वास्तूमध्ये तुम्ही वास्तव्य करता, त्यामध्ये विना तोडफोड काय उपाय करून तुम्हाला तुमच्या वास्तूचं प्रभुत्व वाढवण्यासाठी, त्या वास्तूमधील निगेटिव्ह एनर्जी कमी करण्यासाठी, सकारात्मक ऊर्जा भरून देण्यासाठी मदत होणार आहे. या चॅनलवरती तुम्हाला ती माहिती मिळणार आहे. त्याचबरोबर या चॅनलवरनं तुम्ही समजून घेणार आहात की विना तोडफोड तुम्ही कुठले उपाय करायचे, कुठली आध्यात्मिक उपासना करायची आहे, ज्या माध्यमातून तुमचं वास्तूचं सौख्य तुम्हाला प्राप्त होईल. तर जसं तुम्ही भरभरून प्रेम आणि प्रतिसाद आपल्या या स्वामी कृपा ज्योतिष चॅनलला दिलेला आहे, तसाच वास्तू चॅनलला सुद्धा द्या अशी मी तुम्हाला या माध्यमातून विनंती करते. आणि त्याचबरोबर नवीन हे चॅनल नक्कीच तुम्हाला पुढच्या महिन्यामध्ये तुमच्या भेटीला येत आहे. नक्कीच त्या चॅनलला लगेचच सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. पुन्हा भेटणार आहे अशीच महत्वपूर्ण माहिती घेऊन. तोपर्यंत मी आपली रजा घेते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी.